महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फलटण तालुका प्रमुख किसनराव काशीद व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज फलटण येथील स्टेट बँक ऑफ फलटण कृषी शाखा तसेच बँक ऑफ बडोदा येथे जाऊन अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावरती घेतले। येथील चलन व इतर माहिती मराठीत असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। याबाबत अधिकाऱ्यांनी काही दिवसातच यामध्ये सुधारणा केल्या जातील असे सांगितले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तुम्हाला निवेदन आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आरबीआयचा जे नियम आहे ना 1 जुलै 2014 त्याच्यानुसार शासकीय ह्याच्यामध्ये बँकेमध्ये स्थानिक प्रादेशिक भाषेचा वापर इथं ह्याच्यामध्ये आपल्या बँकेमध्ये होत नाही। आपल्या बँकेमध्ये खातेदार किती देखून 18,000 मध्ये मराठी खातेदार किती जवळपास 17,000 आहेत। किती 17,000 मग साधारण 80 ते 85% पेक्षा जास्त मराठी खातेदार आहेत। तर तुमचे कुठलंच व्यवहार आहे तर कुठं ह्या वाउचरवर तुम्हाला कुठंच मराठी नाही तर तुम्हाला आरबीआयचा रूल आहे ना सगळं तुम्हाला जे चलन आहे ना बँकेतनं पैसे काढणं किंवा भरणं हे प्रादेशिक भाषेमध्ये झालं पाहिजे। जसं हिंदी असेल इंग्लिश असेल त्याच्यासोबत तिसरी भाषा बरोबर। शेतकऱ्यांना काय कळणार आहे मला सांगा बरं तुमचं हे चलन भरायला। हा एटीएम मध्ये सुद्धा तुमच्या मराठी भाषा नाही 2च भाषा आहेत चालेल ना। चेकच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा नाही। आता हे बदल तुम्ही किती दिवसात घडवून आणणार आहे? मी काय करतो आता साहेब तर बाहेर गेले साहेब येतील साहेबांना सांगा मी काय करतो हा अर्ज तुमचा घेतो एक तुम्हाला रिसिव्हिंग देतो हा द्या ना झेरॉक्सवर आणि आजच लगेच आम्ही आमच्या आणि हे 7 दिवसामध्ये 7 दिवसाच्या आत सगळं काही बदल झाला पाहिजे। 7 दिवस तर मी तुम्हाला ते तुम्ही मला लेखी द्या तसं काय मी तुम्हाला पाठवून देतो वरती आणि ते एटीएम मध्ये ती दुरुस्ती करा। हो आणि इथं जे तुमच्या ज्या सूचना आहेत ना त्या इंग्लिश मध्ये असतील हिंदी मध्ये असतील त्याचबरोबर नाही त्रिभाषिक पाहिजे। हा रिझर्व्ह बँकेचा नियम आहे 2014चा त्रिभाषिक द्विभाषिक हा नियम कुठंच नाही। जय महाराष्ट्र। मी किसनराव काशीद पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना फलटण तालुका अध्यक्ष। आज मनसेच्या टीम सोबत अमित दुर्गुडे सचिन भगत शशिकांत सस्ते यांनी आज बँक ऑफ बडोदा येथे भेट दिली आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते आहे का या संदर्भात आम्हाला आदेश दिले होते। त्यानुसार आज आम्ही फलटण येथे बँक ऑफ बडोदा या शाखेला भेट दिली असता त्यामध्ये मराठी भाषेमध्ये तिथं जे बँकांमध्ये चलने असतात पैसे काढण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी ते पूर्णपणे हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये आम्हाला दिसून आले। त्याचबरोबर तिथं ज्या काही सूचना होत्या त्या द्विभाषिक होत्या त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषेचा वापर करण्यात आला होता। या बँकेचं एटीएम आहे त्या एटीएम मध्ये सुद्धा हिंदी आणि इंग्रजी 2च भाषेचा वापर केला जातो। त्यामध्ये कुठेही त्रिभाषिकचा वापर केला जात नाही। 2014चा रिझर्व्ह बँकेचा जो GR आहे त्या GR मध्ये स्थानिक प्रादेशिक भाषेचा वापर करणं हे गरजेचं आहे असं परिपत्रकामध्ये उल्लेख आहे। तशा प्रकारे मराठीचा वापर या बँकेमध्ये दिसून आलेला नाही। त्या संदर्भात आम्ही सर्वांनी मिळून त्यांना एक आज निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आज ह्या मॅनेजरला विचारलं की बाबा इथं एकूण खातेदार किती आहेत तर त्यांनी सांगितलं 18,000 खातेदार आहेत। तर या 18,000 खातेदारामध्ये मराठी खातेदार त्यांना विचारलं तर ते म्हणले 17,000पेक्षा जास्त मराठी खातेदार आहेत। मग एवढी मोठी प्रचंड संख्येने जर मराठी खातेदार या बँकेमध्ये असतील तर मराठी भाषा इथं असणं वापरणं हे अनिवार्य आहे। त्यामुळे आम्ही या बँकेला भेट दिली असता त्यांना निवेदनाद्वारे कळवलेलं आहे की सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार या बँकेमध्ये काय जो व्यवहार चालतो तो व्यवहारामध्ये मराठी भाषेचा अवलंब करावा अशी त्यांना विनंती केलेली आहे। आणि त्यानंतर आम्ही त्यांना 7 दिवसाची मुदतही दिलेली आहे की बाबा 7 दिवसामध्ये तुमच्या ज्या काय सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये मराठी भाषेचा अवलंब आपल्याद्वारे व्हावा अशी त्यांना विनंती केलेली आहे। धन्यवाद। आज भारतीय स्टेट बँक याच्या कृषी शाखेला भेट दिली असता बँकेचे मॅनेजर यांच्याशी काही जो बँकेचा व्यवहार आहे तो मराठीमध्ये होण्यासंदर्भात चर्चा झाली आणि बँकेची जी चलनाची स्लिप आहे की जी इंग्रजी या भाषेमध्ये आहे ती मराठीमध्ये करण्यात यावी या संदर्भात त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली। ते म्हणले थोड्या दिवसात आम्ही हे जे चलन आहे ते चलन मराठी भाषेमध्ये करू
असं त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। या बँकेमध्ये खातेदारांची संख्या विचारली असता ते 25,000 खातेदार इथं या बँकेमध्ये आहेत असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्यामध्ये बहुसंख्य खातेदार हे मराठी आहे, शेतकरी आहेत आपल्या या फलटण तालुक्यातील। तरी त्यांची अडचण होऊ नये म्हणून या बँकेतील जे काही चलन आहे किंवा बँकेतील व्यवहार आहे त्याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये सर्व व्यवहार करण्यात येतील असं त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आलं। त्याचबरोबर फलटण तालुक्यातील मी नागरिकांना या माध्यमातून असे आवाहन करतो की तुम्हाला जर कोणत्याही बँकेचे कर्मचारी जर म्हटले की बाबा तुम्ही हिंदीमध्ये बोला किंवा भाषेचा काही अडचण आली किंवा मराठी बोलू नका हिंदीमध्ये बोला असं जर तुमच्या निदर्शनात आलं तर तात्काळ तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधा। आमचा हेल्पलाईन नंबर आहे 96 23 84 66 88। पुन्हा एकदा सांगतो 96 23 84 66 88। बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचे भाषेसंदर्भात जर कोणतीही अडचण असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आपण संपर्क करावा ही आपल्याला विनंती आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।